विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासाला BA फर्स्ट इयर ऑप्शनल मराठीच्या पहिल्या अभ्यासपत्रिकेला आपण सुरुवात केलेली आहे. कालच्या तासाला मी सांगितलेलं आहे, ऑप्शनल मराठीला 2 अभ्यासपत्रिका असतात. या 2 अभ्यासपत्रिकेपैकी पहिल्या अभ्यासपत्रिकेचं अध्यापन मी करतो आणि त्या अभ्यासपत्रिकेचं नाव आहे आधुनिक मराठी कथावाङ्मय पेपर पहिला. कारण तुम्हाला यासाठी पुन्हा पुन्हा सांगावं लागतं, कारण तुम्ही नव्याने BA प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेले आहात, प्रवेशी झालेले आहात. त्यामुळे 10वी आणि 12वीपर्यंतच्या अभ्यासपत्रिका या वेगवेगळ्या होत्या आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूपसुद्धा वेगवेगळं होतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा तुम्ही जे विषय घेतलेले आहेत ते विषय आपले कोणकोणते आहेत आणि त्या विषयाला पेपर किती आहेत आणि पेपरचं नाव काय आहे आणि त्या पेपरसाठी सिलेबस किती आणि काय आहे आणि तो पेपर किती गुणासाठी आहे, अशा प्रकारचं संपूर्ण स्वरूप समजून घेणं गरजेचं आहे. मुलांनो, आपण ज्या गावाला किंवा ज्या मार्गाने जाणार आहोत तो मार्ग किंवा ज्या गावाला आपल्याला जायचं आहे त्या गावाला जाण्याचा रस्ता तो कसा आहे आणि किती लांब आहे आणि कोणकोणत्या मार्ग आहे, तो मार्ग समजून घेणं गरजेचं आहे. बरेच विद्यार्थी प्रवेश घेतात, परंतु आपले विषय कोणते आहेत त्या विद्यार्थ्याला परीक्षेपर्यंत काही समजत नाही. परीक्षेचा फॉर्म भरायला महाविद्यालयामध्ये येतो आणि विषय कोणकोणते आहेत तेव्हा त्या विद्यार्थ्याला विचारावं लागतं. अशा प्रकारची परिस्थिती तुमची निर्माण होऊ नये, कारण दरवर्षी आमचा हा अनुभव असतो आणि तुमचं अशा पद्धतीने यावर्षी तुमचं कोणाचंही अशा पद्धतीनं होऊ नये म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगत आहे. आणि अशा पद्धतीने ऑप्शनल मराठीच्या 2 अभ्यासपत्रिका, या पहिल्या अभ्यासपत्रिकेला आपण सुरुवात केलेली आहे. पहिल्या अभ्यासपत्रिकेचं नाव आहे आधुनिक मराठी कथावाङ्मय पेपर पहिला आणि या अभ्यासपत्रिकेचा अभ्यासक्रमही आपण मागच्या तासाला पाहिलेला आहे. तरीही आपण ओझरता अभ्यासक्रम पुन्हा एकदा मी तुमच्या कानावर टाकण्याचा प्रयत्न करतो. या आधुनिक मराठी कथावाङ्मय या अभ्यासपत्रिकेमध्ये एकूण फक्त 10च कथा आहेत आणि या 10 कथा फर्स्ट सेमिस्टरसाठी आहेत. बस अधिकचा अभ्यासक्रम, अधिकच्या कथा वगैरे काही नाही, फक्त 10 कथा आहेत. या 10 कथांचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे मुलांनो. मागच्या तासाला मी या कथांची नावं, लेखकांची नावं मी सांगितलेली आहेत. तरीही आज मी पुन्हा एकदा ओझरत्या स्वरूपामध्ये आधुनिक मराठी कथावाङ्मय पेपर पहिला या अभ्यासपत्रिकेसाठी कोणकोणता अभ्यासक्रम आहे, सिलेबस आहे, कोणकोणते कंटेंट आहेत आणि कोणकोणते घटक आहेत, मी पुन्हा एकदा ओझरता सांगण्याचा प्रयत्न करतो मुलांनो. कारण हा जो अभ्यासक्रम आहे विद्यार्थी मित्रांनो, हा अभ्यासक्रम हा फक्त BA प्रथम वर्ष पास होण्यासाठी, उत्तीर्ण होण्यासाठी हा इतक्यापुरताच हा अभ्यासक्रम नाही, तर हा त्या वर्गाचा अभ्यासक्रम, हा स्पर्धा परीक्षा डोळ्यासमोर ठेवून हा अभ्यासक्रम निश्चित केला जातो, निर्धारित केला जातो आणि तयार केला जातो, डिझायर केला जातो मुलांनो. त्यामुळे प्रत्येक अभ्यासक्रम हा भविष्याचा वेध घेणारा असतो. तुम्ही असं समजू नका की BA प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम हा काही कामाचा नाही, फक्त परीक्षा केंद्रीय आहे आणि अभ्यास करण्यापुरता अभ्यासक्रम आहे, असं अजिबात तुम्ही समजू नये. कारण प्रत्येक वर्षाचा अभ्यासक्रम हा स्पर्धा परीक्षा डोळ्यासमोर ठेवून अभ्यासक्रम हा तयार केलेला असतो. आणि कधी समजा कोणत्या विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल मुलांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी ही वेगळी तयारी करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही ज्या वर्गाला प्रवेश घेतलेला आहात
त्या वर्गाचा अभ्यासक्रम मन लावून करा. निश्चितपणे 100% तुम्ही डिग्री घेऊन बाहेर पडल्यानंतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा तुम्ही फॉर्म भरल्यानंतर ती स्पर्धा परीक्षा तुम्ही 100% पास होऊ शकता. अशा प्रकारचा विश्वास आणि आत्मविश्वास मी तुम्हाला देऊ इच्छितो आणि सांगू इच्छितो सुद्धा. कारण तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्ही पदवीच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला आहात, त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा प्रवेश घेतलेला होता मुलांनो. आणि आम्ही अगदी मुळापासून मन लावून जीवापाड प्रेम आम्ही त्या वर्गाच्या अभ्यासक्रमावर केलेलं होतं. म्हणूनच मुलांना आम्ही सुद्धा स्पर्धा परीक्षा पास होऊन आज महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहोत. त्यामुळे तुम्ही सुद्धा निश्चितपणे तुमच्या मनामध्ये जे काही उद्दिष्ट आहे, ध्येय आहे, जे काही ठरवलेलं आहे तुम्ही होण्याचं, ते स्वप्न निश्चितपणे होऊ शकतं मुलांना. परंतु कोणतंही स्वप्न, कोणतंही ध्येय पूर्ण करण्यासाठी, कारण उद्दिष्ट महत्त्वाचं असतं मुलांना, तेव्हाच ध्येय पूर्ण होऊ शकतं. तर तुमचं ध्येय असेल कलेक्टर होण्याचं आणि तुम्ही कलेक्टर होण्यासाठी किंवा तहसीलदार होण्यासाठी प्राध्यापक होण्याचं तुमचं जर ध्येय असेल आणि फक्त ध्येय मनाशी किंवा उराशी बाळगून ते साध्य होत नाही. कारण ध्येय पूर्ण होण्यासाठी उद्दिष्ट पूर्ण करावं लागेल. दररोज 5 तास, 4 तास, 3 तास अशा पद्धतीनं उद्दिष्ट टार्गेट पूर्ण करावं लागेल. तेव्हाच तुम्ही तुमच्या मनातली इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकता. त्यामुळे अशा प्रकारचा अभ्यासक्रम आहे की या अभ्यासक्रमातला बहुतांश भाग, मी सर्वच भाग कोणत्या न कोणत्या स्पर्धा परीक्षेला येतो. त्यामुळे या अभ्यासक्रमाकडे परीक्षा म्हणून तर पाहाच, त्याशिवाय अगदी डोळसपणे एक भविष्याची ऊर्जा, भविष्याचं ज्ञान, भविष्याची वैचारिक प्रगल्भता वाढवण्यासाठी याकडे जर तुम्ही सजगपणे आणि सत्सक विवेक बुद्धीने या अभ्यासक्रमाने जर पाहिलात, निश्चितपणे तुमच्या जीवनात तुम्ही यशस्वी व्हाल. अशा प्रकारचा मी पुन्हा एकदा आशावाद व्यक्त करतो. आणि आपण ओझरत्या अभ्यासक्रमाकडे आपण नजर टाकूयात. आधुनिक मराठी कथा वाङ्मय अभ्यासपत्रिका पहिली. या अभ्यासपत्रिकेमध्ये पहिली कथा आहे अतिथी देवो भव. या कथेचे लेखक वामन चोरघडे आहेत. दुसरी कथा आहे मोत्याचे पीक. या कथेचे लेखक वि.स. खांडेकर आहेत. किडलेली माणसं या कथेचे लेखक गंगाधर गाडगीळ आहेत. विलायती पीक या कथेचे लेखक शंकर पाटील आहेत. वाळवण या कथेचे लेखक रारम बोराडे आहेत. निर्वासित कथा ही अविनाश डोळस यांची आहे. कुऱ्हाडीचे दांडे या कथेचे लेखक श्रीराम गुंदेकर आहेत. वारसा या कथेच्या लेखिका सानिया आहेत. आणि शुद्ध विजापोटी या वैज्ञानिक कथेच्या लेखिका ज्यांना येथे ज्यांचं सध्या वास्तव्य आहे अशा लेखिका रेखा बैजल यांची शुद्ध बीजापोटी ही कथा आहे. आणि शेवटची कथा आहे बरकत नावाची कथा, आणि ही कथा मुस्लिम कथा आहे. या कथेचे लेखक साहिल शेख आहेत. मुलांनो, हा झाला ऑप्शनल मराठीच्या पहिल्या अभ्यासपत्रिकेचा हा झाला सिलेबस, हा झाला अभ्यासक्रम. हा अभ्यासक्रम पुन्हा एकदा आपण रिवाईज केलेला आहे, उजळणी सुद्धा केलेली आहे. आता मुलांनो, ही जी अभ्यासपत्रिका आहे, आता ही अभ्यासपत्रिका अभ्यासत असताना आपण अभ्यास केल्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची आपल्याला फर्स्ट सेमिस्टरची पहिल्या सत्राची आपल्याला परीक्षा द्यावी लागणार आहे. आणि आता या अभ्यासक्रमाचा अभ्यास केल्यानंतर, वाचन केल्यानंतर, तयारी केल्यानंतर, कारण या पेपरची सुद्धा एक परीक्षा होणार आहे मुलांना विद्यापीठाची. आणि ती परीक्षा कशी होणार आहे, त्या आपली जी अभ्यासपत्रिका आहे आधुनिक मराठी कथा वाङ्मय या पहिल्या अभ्यासपत्रिकेचं विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे, युनिव्हर्सिटी क्वेश्चन पेपर पॅटर्न हा कसा आहे, हा सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपण युनिव्हर्सिटीचा क्वेश्चन पेपर पॅटर्न समजून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला अभ्यास कसा करावा लागणार आहे. आणि विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये आपल्याला प्रत्येक कथेवर कसे प्रश्न येणार आहेत, किती गुणासाठी येणार आहेत आणि त्या गुणासाठी किती लिहायचं आहे,
हे अशा प्रकारचा आकृतीबंध आणि स्वरूप समजून घेणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. नसता कसं एवढं आंधळेपणानं जर आपण अभ्यास करायचा प्रयत्न जर केला तर आपण परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास आपला भरपूर आहे आणि अभ्यास आपला कितीही करून उपयोग नाही. मुलांनो, आपण जे अभ्यास करतो, आपली जी अभ्यासपत्रिका आहे आणि ती अभ्यासपत्रिका किती गुणाची आहे, त्या एकूण गुणाची जी अभ्यासपत्रिका आहे ती अभ्यासपत्रिका परीक्षेमध्ये कशी मांडता यायला पाहिजे याचं सुद्धा शेवटी एक हिशोब आहे मुलांनो. कारण आपला अभ्यास भरपूर झालेला आहे, पण भरपूर झालेला अभ्यास विशिष्ट वेळेमध्ये आणि जे काही गुण आहेत तेवढे गुण आणि त्या वेळेमध्ये त्या प्रश्नपत्रिकेचं लेखन करणं महत्त्वाचं आहे मुलांनो. कारण अभ्यास आपला खूप झालेला आहे, परंतु परीक्षा ही शेवटी तंत्र आहे मुलांनो. परीक्षेचं तंत्रसुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा अभ्यास भरपूर झालेला असतो, पण त्या परीक्षेचा जो काही वेळ आहे, जो काही कालावधी आहे, जो काही टाईम आहे, त्या टाईममध्ये त्या तंत्रामध्ये बऱ्याच विद्यार्थ्याला बसवता येत नाही. बसवता केव्हा येतं मुलांनो? या सर्व गोष्टीचा आपण जर सांगोपांग जर अभ्यास जर केला तर त्यामध्ये आपल्याला सहजपणे आपल्याला बसवता येतं, मांडता येतं. म्हणून या गोष्टीसुद्धा तुम्हाला माहिती असणं, जाणीव असणं गरजेचं आहे. म्हणूनच आपण या बाबीचा विचार करणार आहोत. आधुनिक मराठी कथावाङ्मय पेपर पहिला ही जी अभ्यासपत्रिका आहे, ही अभ्यासपत्रिका एकूण 75 गुणाची आहे. यालाच इंग्रजीमध्ये क्वेश्चन पेपर पॅटर्न म्हणतात आणि मराठीमध्ये विद्यापीठीय प्रश्नपत्रिकेचे स्वरूप किंवा प्रारूप. ही अभ्यासपत्रिका एकूण 75 गुणाची आहे. आता हा जो पेपर आहे, ही जी अभ्यासपत्रिका आहे एकूण 75 गुणाची आहे. या एकूण 75 गुणाचं विभाजन करण्यात आलेलं आहे मुलांना. कारण अंतर्गत मूल्यमापन 2 विभाग करण्यात आले. एकूण 75 गुणांच्या प्रश्नपत्रिकेचे 2 विभाग करण्यात आलेले आहेत विद्यापीठाने. त्यामधला पहिला विभाग आहे अंतर्गत मूल्यमापन. त्यालाच इंग्रजीमध्ये कंटिन्युअस असेसमेंट म्हणतात. यालाच प्रॅक्टिकल असं म्हटलं तरी चालेल मुलांना. अंतर्गत मूल्यमापन इंग्रजीमध्ये कंटिन्युअस असेसमेंट आणि ढोबळ मानेने आपल्याला प्रॅक्टिकल असं म्हणता येईल मुलांना. ही अभ्यासपत्रिका एकूण 75 गुणाची आहे. या 75 पैकी अंतर्गत मूल्यमापनाला 35 गुण आहेत मुलांनो. किती गुण आहेत? 35 गुण आहेत. आता या 35 गुणाची विभागणी विद्यापीठाने कशा पद्धतीने केलेली आहे? घटक चाचण्या 2 होणार आहेत मुलांनो. पहिल्या सेमिस्टरसाठी फर्स्ट सेमिस्टरचा पेपर हा 75 गुणाचा आहे आणि या 75 गुणाची विभागणी 2 घटकांमध्ये करण्यात आली आहे. पहिला घटक आहे अंतर्गत मूल्यमापन. हा अंतर्गत मूल्यमापन 35 गुणासाठी आहे. 35 गुणाचं सुद्धा विद्यापीठाने विवरण केलेलं आहे, विभागणी केली आहे. 35 गुणामध्ये 2 घटक चाचण्या होणार आहेत. एक घटक चाचणी 10 गुणासाठी आहे. अशा किती घटक चाचण्या होणार आहेत? 2 घटक चाचण्या होणार आहेत. एक घटक चाचणी 10 गुणाची म्हणजे 2 होणार म्हणजे किती गुण झाले? 20 गुण झाले. आणि दुसरा घटक आहे गृहकार्य. त्यालाच इंग्रजीमध्ये होम असाइनमेंट म्हणतात. तुम्हाला घरून लिहून आणायचं आहे. आम्ही प्रश्न देणार आणि त्यातून तुम्ही घरून लिहून आणायचं आहे. घरून लिहून आणायला काय म्हणतात? गृहकार्य. इंग्रजीमध्ये होम असाइनमेंट म्हणतात. किंवा होम असाइनमेंट घ्या किंवा सेमिनार. सेमिनारला मराठीमध्ये चर्चासत्र म्हणतात. कारण आपण ज्या वर्गाचं आपण शिक्षण घेतो, ज्या वर्गाचं आपण ज्ञान ग्रहण करतो, नुसतं ज्ञान ग्रहण करून उपयोग नाही मुलांना. ते व्यक्त करता आलं पाहिजे, ते मांडता आलं पाहिजे, ते सांगता आलं पाहिजे. आपण जे ज्ञान घेतलेलं आहे, आपला जे ज्ञान मिळालेलं आहे महाविद्यालयामध्ये, ते ज्ञान दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचता आलं पाहिजे. म्हणजे यासाठी विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास, विद्यार्थ्यांमध्ये धाडस, विद्यार्थ्यांमध्ये कॉन्फिडन्स, विद्यार्थी उभं टाकता आला पाहिजे, विद्यार्थ्याला बोलता आलं पाहिजे. विद्यार्थ्याच्या मनामध्ये सभाधितपणा, धाडस, कॉन्फिडन्स अशा प्रकारची कौशल्ये विकसित झाली पाहिजे. म्हणून सेमिनार हा घटक आयोजन करण्यात आलेला आहे. 10-10 मार्काच्या 2 टेस्ट 20 गुण आणि सेमिनार 15 गुण. किती झाले मुलांनो? 10-10 मार्काच्या 2 टेस्ट 20 गुण आणि सेमिनार
15 गुण असे 35 गुण इंटरनल मूल्यमापनासाठी, म्हणजे अंतर्गत मूल्यमापनासाठी, त्याला इंटरनल असं म्हणतात. मला इंटरनल इव्हॅल्युएशन इंग्रजीमध्ये काय म्हणतात, इंटरनल इव्हॅल्युएशन, आणि मराठी अंतर्गत मूल्यमापन. म्हणजे प्रॅक्टिकलला 35 गुण आहेत मुलांना. एकूण पेपर आहे 75 गुणाचा. 75 गुणापैकी अंतर्गत मूल्यमापनासाठी महाविद्यालय स्तरावर प्राध्यापकाच्या हातामध्ये तुमचं मूल्यमापन हे 35 गुणाचं आहे, प्रॅक्टिकली 35 गुणाचं आहे. अशा पद्धतीने अभ्यासपत्रिका पेपर हा एकूण 75 गुणाचा आहे. 75 पैकी प्रॅक्टिकलला किती आहेत, 35 गुण आहेत. आता 75 पैकी 35 गुण प्रॅक्टिकलला जर असतील, उरले किती मुलांनो, 40 गुण उरलेले आहेत फक्त. तर त्या 40 गुणाची, ती जी 40 गुणाची परीक्षा आहे, ती 40 गुणाची परीक्षा ती विद्यापीठाच्या स्तरावर होणार आहे. आणि त्याला मराठीमध्ये सत्रांत परीक्षा म्हणतात, इंग्रजीमध्ये ESE, प्रॅक्टिकलला काय म्हणतात, CA म्हणतात, कंटिन्युअस असेसमेंट. कंटिन्युअस असेसमेंट किती झालं, किंवा अंतर्गत मूल्यमापन 35 गुणासाठी आहे. आणि सत्रांत परीक्षा म्हणजे विद्यापीठाची परीक्षा, त्याला इंग्रजीमध्ये ESE म्हणतात. ESEचं लॉंग फॉर्म काय, एंड ऑफ सेमिस्टर एक्झामिनेशन. याला किती गुण आहेत, 40 गुण आहेत. म्हणजे विद्यापीठाची परीक्षा जी काही थेअरी परीक्षा आहे, विद्यापीठाची थेअरी परीक्षा ही 40 गुणासाठी आहे, आणि प्रॅक्टिकल 35 गुणाचं आहे. ते प्रॅक्टिकल महाविद्यालयात घेतलं जाईल मुलांना. आणि 35 मार्काचं प्रॅक्टिकल महाविद्यालयात घेतलं जाईल. आणि तर 75 पैकी 35 गुण प्रॅक्टिकलसाठी आहेत, उरले किती, 40 गुण. त्या 40 गुणाची विद्यापीठाची परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यापीठ परीक्षा घेईल मुलांनो. विद्यापीठ परीक्षेसाठी, युनिव्हर्सिटी एक्झामसाठी 40 गुण आहेत. आता हे 40 गुण कशा कशा पद्धतीने आहेत हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. या 40 गुणाचं विवरण, या 40 गुणाचं वितरण हे अशा पद्धतीने आहे. प्रश्न पहिला, आपला जो अभ्यासक्रम आहे, या अभ्यासपत्रिकेसाठी एकूण 10 कथा आहेत. या 10 कथावर अशा 40 मार्काची परीक्षा विद्यापीठ घेणार आहे. आता पहिला प्रश्न असेल पर्यायी दीर्घोत्तरी प्रश्न. प्रश्न पहिल्यामध्ये 2 प्रश्न येतील. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणताही एक प्रश्न सोडवा. प्रश्न पहिला काय, खालीलपैकी कोणताही एक प्रश्न सोडवा. 2 प्रश्न विचारले जातील. त्या 2 पैकी तुम्हाला ज्या प्रश्नावर, ज्या कथेवर चांगला अभ्यास झालेला आहे, चांगल्या पद्धतीने मांडता येतं, चांगल्या पद्धतीने लिहिता येतं, त्या 2 पैकी एक प्रश्न तुम्हाला निवडायचा आहे, चूज करायचा आहे, आणि त्यावर तुम्हाला लिहायचा आहे. पहिला प्रश्न हा 15 गुणासाठी आहे मुलांना. आता 15 गुणासाठी किती पेज लिहावं लागेल, 15 गुणासाठी 5 पेज लिहावं लागेल मुलांना. 10 गुणासाठी 3 पेज, 10 गुणासाठी 3 पेज, हे 15 गुणासाठी 5 पेज लिहावं लागेल तुम्हाला मुलांना. प्रश्न पहिला हा 15 गुणासाठी आहे. प्रश्न पहिल्यामध्ये 2 प्रश्न येतील, 2 पैकी तुम्हाला एक सोडवायचा आहे, आणि पहिला प्रश्न हा 15 गुणासाठी आहे. तर प्रश्न दुसरा हा असाच आहे, पर्यायी दीर्घोत्तरी प्रश्न. यामध्ये सुद्धा 2 विचारले जातील. त्या 2 पैकी तुम्हाला तुमच्या आवडीच्या एका प्रश्नावर तुम्हाला लिहायचा आहे. आणि हा प्रश्न किती गुणासाठी आहे, 15 गुणासाठी आहे. अशा पद्धतीने पहिला प्रश्न 15 गुण, दुसरा प्रश्न 15 गुण. आता तिसरा प्रश्न आहे मुलांनो, टिपा लिहा. टिपा लिहा सुद्धा जो काही आपला अभ्यासक्रम आहे, 10 कथा आहे, 10 कथेवरच टिपा येतात. पहिल्या प्रश्नामध्ये 2 प्रश्न येणार, दुसऱ्या प्रश्नामध्ये 2 प्रश्न येणार. पहिल्यामध्ये 2 येणार, 2 पैकी तुम्हाला एक सोडवायचा आहे, 15 गुण. दुसऱ्यामध्ये 2 प्रश्न येणार आहेत, 2 पैकी तुम्हाला एक सोडवायचा आहे, 15 गुण. तर प्रश्न तिसरा आहे, टिपा लिहा. या तिसऱ्या प्रश्नामध्ये एकूण 4 टिपा येणार आहेत, आणि 4 टिपेपैकी तुम्हाला ज्या टिपेवर चांगल्या पद्धतीने लिहिता येतं अशा 2 टिपा तुम्हाला निवडायच्या आहे, आणि त्या 2 टिपेवर तुम्हाला लिहायचं आहे. आणि या तिसऱ्या प्रश्नासाठी 10 गुण आहेत. याचा अर्थ तुम्हाला 4 पैकी 2 टिपा लिहायचे आहेत. तिसरा प्रश्न हा टिपेवर आहे, आणि या तिसऱ्या प्रश्नामध्ये 4 टिपा येणार आहेत, आणि 4 पैकी तुम्हाला 2 सोडवायचे आहेत. आणि हा तिसरा प्रश्न हा 10 गुणासाठी आहे. 2 टिपा सोडायच्या म्हणजे 5-5 मार्काला 1 टिप. 5 मार्कासाठी जवळपास 2 पेज लिहावं लागेल मुलांनो, 1.5 ते 2 पेज. अशा पद्धतीने पहिला प्रश्न 15,
दुसरा प्रश्न 15 आणि तिसरा प्रश्न 10 असे एकूण किती झाले मुलांनो 40 गुण. अशा पद्धतीने विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे. युनिव्हर्सिटी क्वेश्चन पेपर पॅटर्न आहे. विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेचं प्रारूप अशा पद्धतीने आहे. एकूण पेपर हा 75 गुणाचा आहे. सध्या तरी आहे मुलांनो. पेपर हा 75 गुणाचा आहे आणि या 75 गुणापैकी 35 गुण महाविद्यालय स्तरावर प्रॅक्टिकल आहेत. 35 गुणाचं प्रॅक्टिकल महाविद्यालय स्तरावर होईल. एकूण 75 गुणाचा पेपर असेल. एकूण 75 पैकी महाविद्यालय स्तरावर प्रॅक्टिकलसाठी 35 गुण, प्रॅक्टिकलसाठी 35 गुण असतील आणि विद्यापीठ स्तरावर 40 गुणाची परीक्षा होईल. अशा पद्धतीने प्रॅक्टिकल महाविद्यालय स्तरावर प्रॅक्टिकल 35 गुण आणि विद्यापीठ स्तरावर युनिव्हर्सिटी एक्झाम 40 गुणाची होईल आणि अशा पद्धतीने एकूण 75 गुणाचा पेपर असेल. सध्या तरी अशाच प्रकारचा पेपर पॅटर्न आहे, प्रश्नपत्र स्वरूप आहे आणि सध्या तरी अशा प्रकारचं परीक्षेचं युनिव्हर्सिटीचा पॅटर्न बदललेला नाही. जेव्हा किंवा बदलेल सध्या तरी हाच आहे. म्हणून मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. आपण ज्या पेपरचा, ज्या विषयाचा, ज्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करणार आहोत त्या पेपरच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो, एकूण पेपर हा 75 गुणाचा आहे. 75 गुणापैकी 35 गुण महाविद्यालय स्तरावर प्रॅक्टिकल आहेत आणि 40 गुणाची विद्यापीठ स्तरीय परीक्षा होईल. अशा पद्धतीने तुमच्या विद्यापीठी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप 75 गुणाचं आहे आणि आपण तो समजून घेतलेला आहे. 75 गुणाची विभागणी 2 विभागांमध्ये करण्यात आलेली आहे. पहिला विभाग आहे अंतर्गत मूल्यमापन. अंतर्गत मूल्यमापनालाच प्रॅक्टिकल म्हणतात आणि प्रॅक्टिकल हे 35 गुणाचं आहे. आणि दुसरा विभाग आहे युनिव्हर्सिटी एक्झाम, त्याला सत्रांत परीक्षा म्हणतात आणि सत्रांत परीक्षा ही 40 गुणाची होईल. अशा पद्धतीने हे आपल्या अभ्यासपत्रिकेचं